महाराष्ट्र की राजनीति में एक नया मोड़ आया जब सुषमा अंधारे और रोहिणी खड़से ने नागपुर में एक संयुक्त पत्रकार परिषद की। इस दौरान उन्होंने भारतीय जनता पार्टी विधायक परिणय फूके के खिलाफ आरोप लगाने वाली उनकी भाभी प्रिया फुले को खुला समर्थन दिया। दोनों ने साफ किया कि यह कोई राजनीतिक मंच नहीं बल्कि एक बहन के समर्थन में खड़े होने का भावनात्मक निर्णय है। उन्होंने कहा कि हम यहाँ किसी राजनीति के लिए नहीं बल्कि एक पीड़िता को न्याय दिलाने की उम्मीद के साथ आए हैं। उन्होंने सरकार से अपील की कि जैसे कुछ लोगों को लाड़की बहन समझकर तुरंत मदद दी जाती है, वैसे ही प्रिया फुके को भी न्याय दिलाने के लिए तत्परता दिखाई जानी चाहिए। नागपुर में हुए प्रेस कॉन्फ्रेंस में महिला सुरक्षा और इंसाफ के मुद्दे पर गंभीर सवाल उठाए गए और महिला आयोग की निष्क्रियता पर भी चिंता व्यक्त की गई। रोहिणीताई खडसे यांनी त्या विषयाला सुरुवात केली आणि प्रियाजींनी त्यांची कैफियत आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलेली आहे। मला वाटते नागपूरच्या सगळ्या पत्रकारांना हा विषय बऱ्यापैकी माहित असेल, पण तरीही काय माहित नाही, पण नागपूरमध्ये एवढं सगळं घडतंय आणि नागपूरच्या काही म्हणजे गोष्टींचा छडा लागत नाही, निष्कर्ष लागत नाही। प्रिया फुके या म्हणजे हे मॅटर पहिल्यांदा नीट मला आपल्या समोर सांगावं लागेल। हे प्रेम प्रकरणाचं मॅटर नाहीये किंवा माझं लग्न मान्य होत नाहीये असं सुद्धा मॅटर नाहीये। विधिवत प्रिया फुके आणि संकेत फुके यांचं लग्न झालं होतं। ते फुके परिवारामध्ये लग्न झालेलं होतं आणि फुके परिवारामध्ये लग्न करतानाच ही त्या लग्नाची रीतसर पत्रिका, ज्या रीतसर पत्रिकेमध्ये अगदी काय आपण ज्याला म्हणू देवा ब्राह्मणांच्या साक्षीने सगळ्या नातेवाईकांच्या सह सगळ्यांना एकत्रित करून हे लग्न लागलेलं होतं। म्हणजे हे लग्न फुकेंच्या रीत रिवाजाप्रमाणे आणि सगळ्यांना बोलून सगळ्यांच्या सहमतीने राजी खुशीने लागलेलं हे लग्न होतं। या लग्नाचं हे मी का दाखवते त्याचं नंतर सांगते। या लग्नाचं इथे हे मॅरेज सर्टिफिकेट अतिशय रीतसर आहे, लीगल आहे। ज्यांना याचे काही डॉक्युमेंट हवे असतील ते डॉक्युमेंट आपल्याला दिसतील। हे लग्न अत्यंत सगळ्यांच्या खेळीमेळीच्या वातावरणात झालेलं होतं। त्या लग्नाचे हे काही फोटोग्राफ्स आहेत। म्हणजे ही एक हॅपी फॅमिली होती, एक अतिशय आनंदी कुटुंब। या असं नाही की या लग्नामध्ये फक्त प्रिया फुके आणि संकेत फुकेच होते, तर तसं नाही। तर या लग्नामध्ये परिणय फुके जे आता सत्ताधाऱ्यांमध्ये आहेत आणि परिणय फुकेंची सगळी फॅमिली, ही सगळी फॅमिली याच्यामध्ये दिसते की जे वारंवार या सगळ्यांच्या सोबत आहेत। या लग्न आणि लग्नाच्या नंतरच्या जबाबदाऱ्या जर आपण बघितल्या तर त्या सगळ्या जबाबदाऱ्या आणि सगळ्या सुखदुःखामध्ये सून प्रिया फुके ही या फुके परिवाराच्या सोबत आहे। त्यांच्या घरातले काही सुखदुःखाचे प्रसंग आणि त्या प्रसंगात ही सून सोबत आहे। इथे फुके परिवाराचे हेड ऑफ द फॅमिली किंवा ज्याला आपण म्हणू शकू की परिणय फुके आणि संकेत फुके यांचे वडील आणि त्यांच्या सोबतचे हे सगळे फोटोग्राफ, म्हणजे हे सगळी माणसं एकत्र आहेत। त्यांचा काही प्रॉब्लेम नव्हता। असं काही नाही की बाबा वेगळ्या जातीची मुलगी आहे किंवा आमच्या मनाविरुद्ध लग्न केलंय किंवा लग्नाची आम्हाला माहितीच नव्हती, असं अजिबातच नाहीये। हे एकत्रित यांचं जाणं येणं, उठणं बसणं, फिरणं, खाणं पिणं हे सगळं व्यवस्थित चाललेलं। परंतु लग्नाच्या आधी मुलाचं हेल्थ स्टेटस सांगितलं नाही, तरी सुद्धा विवाह पवित्र संस्कार आहे, तो निभावला पाहिजे असं म्हणत प्रिया फुके यांनी ती वैवाहिक जबाबदारी निभावली। पण हाऊएव्हर दुर्दैवाने संकेत फुके यांचा मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यूचं हे प्रमाणपत्र, या मृत्यू प्रमाणपत्रामध्ये ही पत्नी म्हणून इथे प्रिया फुके यांचं नाव आहे। ताई आहोत आता आम्ही सोबत, डोंट वरी। हे सगळं एवढे डॉक्युमेंट का दाखवावे लागतायत मला, हे वाईट आहे या देशामध्ये, या राज्यामध्ये, की इथे नातं एस्टॅब्लिश करावं लागतं, इथे नातं सिद्ध करावं लागतं। हे फारच वाईट आहे। बरं, एवढं सगळं होऊन वारंवार मागणी केली गेली की बाबा मी तुमच्या सोबत राहायला तयार आहे, आपण हॅपी फॅमिली आहोत, ठीक आहे की माझा नवरा आता नाहीये, परंतु मी दुसऱ्या कोणाच्या आधाराने राहणार आहे। माझ्यासाठी सासू सासरेच आई बाबा आहेत, दीर माझा मोठा भाऊ आहे आणि मी तुमच्या सगळ्यांच्या सोबतीनं तुमच्या आधाराने राहायला तयार आहे। मात्र असं असतानाही तू आमच्या सोबत राहायचं नाही, कारण सोबत राहिली तर ती संपत्तीची एक वाटेकरी होऊ शकते, असं म्हणून
जर तिला रात्री अपरात्री बाहेर काढलं जात असेल तर काय करावं अशा वेळेला त्या महिलेने? म्हणून तिने पोलीस स्टेशनमध्ये जायचं ठरवलं आणि पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवायची. पोलीस स्टेशन तक्रार घेतच नाही. फार संघर्ष केल्यानंतरची ही पहिली तक्रार आहे. ही 14 ऑक्टोबर 2022 ची तक्रार आहे. याच्यामध्ये 294, 323, 504, 506, 498 अशी सगळी कलमं लागलेली आहेत. मात्र एवढ्या सगळ्या कलमांची FIR, जी FIR पहिल्यांदा होत नव्हती, फार संघर्षानंतर करावी लागली. पण एवढी FIR झाल्यानंतरही या FIR मध्ये संबंधित माणसांना काहीही कसलीही शिक्षा किंवा काही झालेलं नाहीये. ही सगळी माणसं अत्यंत मजेत बाहेर आहेत. ही अंबाझरी पोलीस स्टेशनची आहे. आता विशेष असं आहे की 498 ची तक्रार झालीये. खरं तर 498 ची तक्रार झाल्यानंतर दरवेळेला जे आपल्याकडे महिला आयोगाकडून सांगितलं जातं की आम्ही सुमोटो केलेला आहे, कदाचित त्यांना सुमोटोचा नेमका अर्थच कळत नाही. की स्वतःहून पुढाकार घेणे, यंत्रणेने स्वतःहून पुढाकार घेणे आणि त्याच्यामधली कार्यवाही करणे, ह्या सगळ्या संबंधाने म्हणजे 1993 ला जेव्हा आपल्याकडे महिला आयोग आला आणि महिला आयोगाने सांगितलं की कलम 14, कलम 15, कलम 16 या 3 कलमांचं संरक्षण करण्यासाठी आणि महिलांना सुद्धा समतेचे अधिकार देण्यासाठी म्हणून आपल्याकडे आयोग असला पाहिजे. या 498च्या प्रकरणामध्ये खरं तर त्यांनी लक्ष घालायला हवं होतं. आता आपण असं थोड्या वेळासाठी गृहीत धरू की त्यांना काही स्वप्न पडले का? त्या कशा काय तिथून इथे करतील बरं? त्यांना कसं लक्ष देता येईल? तर मी आपल्याला सांगितलं पाहिजे की 2024 ला म्हणजे त्याच्या आधी 2022 ला सुद्धा जे वेगवेगळ्या ज्या गुन्हे दाखल आहेत त्या गुन्ह्यांमध्ये आता या सगळ्यांच्या मध्ये 2022 पासून राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आणि निवडणुकीच्या आधीचे लाडके भाऊ, कारण आता निवडणुकीनंतर काही लाडके भाऊ म्हणण्यासारखी परिस्थितीच राहिली नाही. सो निवडणुकीच्या आधीचे लाडके भाऊ देवा भाऊ यांना पत्र लिहिलेलं आहे. हा पत्र व्यवहार तब्बल 4 वेळा झालेला पत्र व्यवहार आहे. काही उत्तर नाहीये याच्यामध्ये. पोलिसांना लिहिलं पाहिजे बाबा, संबंधित यंत्रणा आहेत, पोलिसांना लिहिलं पाहिजे. माझ्या लाडक्या भावांना आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि बाकी पण इतर लोक आहेत त्यांच्याकडे सगळ्यांच्या मोठ्या मोठ्या लोकांच्या दारात दिली, त्यांना मदत मागितली, पण आतापर्यंत मला कधीही कोणीही साथ दिलेला नाही. माझे भाऊ तर उभे नाही झाले पाठीशी, पण या 2 माझ्या बहिणी उभे झाल्या आणि मला हे कळतच नव्हतं की मी 1.5 वर्षापासून जे लढते आहे माझ्यासोबत उभं राहायला का बरं कोणी समोर येत नाही. आज या दोघी माझ्यासोबत इथे आल्या आहेत, फार आभारी आहे. आणि माझं लग्न संकेत फुके घराणं जे आहे त्यातल्या सर्वात लहान मुलासोबत माझं लग्न झालं. संकेतची माझं लग्न 2012 मध्ये झालं आणि 2022 मध्ये झालं. माझं लग्न झाल्यानंतर सर्वात घरातली सर्वात लाडकी सून सगळ्यांना सांभाळून मिळाली. आम्ही सगळे सोबत राहायचो, एक हॅपी फॅमिलीसारखं राहायचो. माझ्यासोबत पहिले तर धोका देऊन लग्न केलं, मला खोटं बोलून लग्न केलं. संकेत त्यांचं किडनी ट्रान्सप्लांट झालं होतं लग्नाच्या 2 वर्षापूर्वी, जे आम्हाला माहीत नव्हतं. धोका देऊन आमच्यासोबत लग्न केलं. माझ्यासोबत लग्न केल्यानंतर जेव्हा मी त्यांना प्रश्न विचारले की असं माझ्यासोबत का केलं, तर त्यांनी म्हटलं की तू जर हे सगळं बाहेर बोललीस तर आम्ही एकतर तुझ्या फॅमिलीला काम करू नाही तर तुला. तर मला फार घाणेरड्या पद्धतीने नीच लेवलवर मला जाऊन धमक्या दिलेल्या आहेत की म्हणजे आम्ही तुमच्या घरी माणसं पाठवून रेड करायला पाठवून की कुठे खूप असं घाण गोष्टी झालेल्या आहेत. त्यानंतरही एक संस्कृती असते, माझ्या आईचे संस्कार असे की बेटा लग्न झाले तर आपल्याला कुटुंब सांभाळावं लागेल. तर मी माझ्या फॅमिलीकडे फार डेडिकेशननी होती, पूर्ण लक्ष दिलं. मला 2 मुलं आहेत, एक 10 वर्षाचा मुलगा आणि 8 वर्षाची मुलगी आहे. तर आमचं सुरूच होतं चांगलं. आणि त्यानंतर एकदम लगेच त्यांना लंग्स ट्रान्सप्लांटचं आलं. एकदम इन्फेक्शन वाढलं त्यांचं. मुंबईला आम्ही त्यांना घेऊन गेलो, तिथे त्यांचा मृत्यू झाला 2022 मध्ये. त्याच्यानंतर फार हे झालं की आम्हाला मारून टाकायच्या धमक्या दिल्या की
जर काही बोलली तर आम्ही तुला संपवून देऊ, तुझ्या परिवाराला संपवून देऊ, असे आम्हाला धमकवण्यात आलं. मी त्यांना त्यांचं पैशांचा कारभार, त्यांचा प्रॉपर्टीचा कारभार हे सगळं हे आपसात करत गेले. मला हे जेव्हा दिसल्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारले की हे सगळं करायची गरज काय, आपण सगळे सोबतच तर राहतो. तर हे प्रश्न केला कसा, तू होते कोण, हे प्रश्न विचारत आली आणि तू या घरात राहणारी होते कोण. फक्त मी त्यांना मेल इगो जो होता त्यांचा तो खूप हर्ट झाला, त्याच्यामुळे त्यांनी मला घराबाहेर काढलं. रात्री 10:30 मला त्यांनी घराबाहेर काढलेलं आहे. मी 2 मुलांसोबत माझ्या आईकडे आता 1.5 वर्षापासून राहते आहे. तेव्हापासून मी नुसतं पोलिसांच्या चक्रा मारते आहे की माझ्यासोबत गुंड प्रवृत्तीचे लोक मला पाठवतात मारून टाकायसाठी. लोकांच्या बॅगमध्ये हेवी काहीतरी सामान असतं ते आमच्या सतत. आताही मी इथे आली तर माझ्या मागे 2 माणसं होते, तर कुठले होते काय होते मला माहिती नाही. आणि सातत्याने आम्हाला धमकवलं जातं आणि स्वतः बोलवायचं घरी आणि स्वतः बोलवून मग आमच्यावर ॲट्रॉसिटी, ट्रेसपासिंग आणि बाकी गोष्टीचं मनी एक्सटॉर्शन अशा गोष्टी करतात. आजी आजोबांनी कस्टडीची केस टाकली. माझे 2 लहान मुलं ज्यांची कस्टडी त्यांना पाहिजे, तर आई जिवंत असताना कशाला कस्टडी पाहिजे. आणि त्यांनी तर हे विचार करायला, मी तर माझा हक्क मागते आहे. मी कधीच कुठल्या गोष्टीसाठी त्यांना म्हटलेलं नाही आजपर्यंत, कुठल्या गोष्टीचा त्रास नाही माझ्याकडनं. पण त्यांना असं नाही की आम्हाला काही झालं तरी दाबून द्यायचं आहे. माझा आवाज कसा दबेल, कसं काय होईल. आणि आपले मुख्यमंत्री साहेब देवेंद्रदादांची मी 3-4दा भेटली आहे, पर्सनली मी बोलली आहे. मला जे आमचा जो हक्काचा आहे त्याचे कागदपत्र पण मी त्यांना दिलेले आहेत. पण देवेंद्रबाबूंनी पण आतापर्यंत कधीच त्याच्यामध्ये इंटरफेअर केलं नाही. आणि बघतो माझा मॅसेजमध्ये पण त्यांच्यासोबत बोललं झालेलं आहे आणि प्रत्यक्षात 4दा बोललं झालं आहे, तरी पण त्यांनी आतापर्यंत त्याच्यावर काहीच कारवाई केली नाही आहे. याच्यासाठी मला थोडं आश्चर्य वाटतं की सगळं माहीत असून सुद्धा का काही करत का नाही. आणि महिला आयोगला मी 2024मध्ये ऑलरेडी कंप्लेंट केलेली होती. ती कंप्लेंट करून सुद्धा महिला आयोगाने मला आतापर्यंत कधीच मदत केलेली नाही. आणि म्हणजे माझी कंप्लेंट घ्यायसाठी मला 2 लहान मुलं आहेत. मला 4-4 दिवस ते सकाळी 9 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये बसवत होतात. त्यांनी हे विचार करायला पाहिजे, गृह खात्याला हे माहीत आहे की 2 लहान मुलं आहेत, तिला त्या मुलांना घरी कोण बघेल, त्यांचं जेवण खावण कसं कोण पूर्ण करेल, कोण लक्ष देणार त्याच्याकडे. तरी मला दिवसभर तिथे बसवत होतात. आणि मला हे धमकवलं गेलं आहे की न्यायव्यवस्था, पोलीस प्रशासन आणि सगळे जितकीही मोठे लोक आहे आमच्या देशात आहे, आम्ही सगळ्यांना विकत घेऊ शकतो. तुझा आवाज लोकांपर्यंत पोहोचणार नाही आणि तू 20 वर्ष तरी कोर्टात लढत राहिली तरी तुझी केस आम्ही कोर्टात येऊ देणार नाही. म्हणजे अक्षरशः या लेवलपर्यंत मला बोललेले आहे. आणि आता फक्त एकच आशा आहे की आम्हाला आमचं हक्क मिळवून द्यावं आणि त्याच्यासाठीच आम्ही आज इथे बसलेलो आहे. अपेक्षा करते की न्यायव्यवस्था आम्हाला आमचा हक्क नक्की देईल आणि तुम्हाला त्यांच्या माध्यमातून आम्हाला नक्की न्याय मिळेल असं मला म्हणायचं.